अंजर्ले हा कोकणातील दापोली तालुक्यातील एक अत्यंत सुंदर आणि शांत समुद्रकिनारा आहे. निसर्गाच्या सान्निध्यात वसलेला हा किनारा कोकणाच्या अप्रतिम सौंदर्याचे दर्शन घडवतो. अंजर्ले बीचला त्याच्या स्वच्छ पांढऱ्या वालूचा किनारा, नारळाच्या बागा आणि समुद्राच्या शीतल वाऱ्यामुळे खूप प्रसिद्धी मिळाली आहे. पर्यटनप्रेमी, निसर्गप्रेमी आणि शांतता अनुभवू इच्छणाऱ्या लोकांसाठी अंजर्ले बीच एक स्वर्गाहून कमी नाही. नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. पहिले मी तुम्हाला आज भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ बनवायचं कारण की आज आपण चाललो आहोत कोकण दर्शनला 1-2 दिवसासाठी. कुठे चाललो आहोत ते मी तुम्हाला पुढे गेल्यानंतर चला पुढचा स्टार्ट करू आपण. आम्ही सकाळी 5 वाजता पुण्यातून निघालो. मुळशी ताम्हिणी घाट मार्गे जाताना थंड हवा, धुकं आणि आजूबाजूची हिरवळ खूपच छान वाटत होती. रस्ता शांत होता, गाडी निवांत चालली होती आणि गप्पांमध्ये वेळ कसा गेला ते कळलंच नाही. पुढे अजून सुंदर प्रवास आणि कोकणाची वाट पाहत आम्ही मार्गस्थ आहोत. सकाळची वाजलेली आहे 8. माणगाव सोडतो आहे. आपल्या डेस्टिनेशन प्लेसला चालतो. मुंबई गोवा हायवे असेल ना, काय झालं हुकलोय का आपण? रस्ता हुकलेला आहे. रस्ता हुकलो आहे. आता परत रिटर्न चालू आहे. गाडीमध्ये गॅस भरायचा आहे. ऐकलो काय खायचं तुला? काय खायचं तुला? पाव खाणार. काय खाणार तू? होय ग, काय खायचं तुला? बनाना पड आमचा आवाज जायचा. तिचं कसं घरात मोठ्या मोठ्या नारळ ते बाहेर गेले की अजिबात बोलत नाही. माझा बोलली किती शांत, अजिबात बोलत नाही. आवाज किती बारीक आहे. ह्यांना तर येत राहते सुट्टी असल्यावर आम्ही सोडत असते त्यांचं नुसते उड्या मारते. घरी तर दादांकडे जातच नाही. ते आवाज असं थोडासा मोठा आहे ना, असं तिला लागले असं हळू आवाजात पप्पांनी सांगितले ते जाते. तिला असं वाटतं ओरडतच का काय. घरी पण नाही हळू बोलते काय आणि दादा म्हणतात मोठा काही बोलत नाही. खराब झालंय आपल्या इथं सगळ्यात भारी मी सगळं पुण्यात जोगेश्वरी ब्रँड सुरू द्या, सगळं ब्रँड सुरून द्या. आरटीओ एक टपरी. पप्पांजवळ बसायचं.
चलो एका साईडला लोड आला. काय झालं पुढं बसती वैती आणि पुढं बसती. चला बसू दे की. घरी असल्यावर जातो. आले रे माग आले. ऑफिस मध्ये असलं ना इथे किती वेळ होल्ड केली ती माहिती का? करायचं नसते hold. मग थांबवलंच नव्हतं तर. तरी पण मी त्या बाजूला बसाय बरं का, उठायचं माग वळून जायचं. त्याला म्हणा का बसून राहू का म्हणा. मॅनेजर तुमच्याला शहा नाही माहिती. मुंबईमध्ये पण आहे कांदिवली. आता कादिर बिदिर असायचं, त्याचं नाव असायचं. की आता गाणं म्हणलं की वाटेने म्हण. शेतकरी शेतावर आहे. आमचा आजचा मुक्काम इथं आहे. चला तुम्हाला हॉटेल दाखवतो. पाहू शकता हॉटेल. पाणी सोय. चला आम्ही सकाळी 11 वाजता इथे पोहोचलो आहोत, जिथे आम्ही आमचं हॉटेल बुकिंग केलं आहे. गाडीतून सगळं सामान घेऊन आता चेक इन करायला वरती चाललो आहोत. या हॉटेलच्या अगदी समोरच सुंदर असा बीच आहे. चला तर मग तुम्हालाही आमचं हॉटेल दाखवतो. एकदम निसर्गाच्या सानिध्यात आमचा मुक्काम आहे. गॅलरीमधून पाहिलं तर सगळीकडे हिरवीगार नारळाची झाडी दिसते. मन अगदी शांत होतं. आता थोडंच रेस्ट करून फ्रेश होऊन आपण थेट बीचकडे जाऊया. नमस्कार मित्रांनो, चला आपण आता बीचकडे निघालो आहोत. तुम्हाला बीच दाखवतो. चलो गँग, चला. फ्रेश होऊन
आम्ही थोड्या वेळासाठी बीचकडे गेलो. तिथे थोडा टाइमपास केला. बीचवर बसून समुद्राच्या लाटांमध्ये पाय भिजवत राहिलो. खास गोष्ट म्हणजे लाँग वीकेंड असून सुद्धा या बीचवर अजिबात गर्दी नव्हती. शांत वातावरण, समुद्राचा आवाज आणि निवांत वेळ, यामुळे तो क्षण आणखीनच खास वाटत होता. हे बघा नॉनव्हेजमध्ये हे मेन्यू आहे. मासा, ते कशाची भाजी ती, सुरमई आहे ती. आणि ती दुसरी शेजारचं हे सोलकढी आहे, हा रस्सा असेल, हा भात, ही राईस. तांदळाची भाकरी. काफी पारंपरिक माहोल आहे. हे द्या कांदा, कांद्याचं लिंबूचं द्या ना. मासे खाता ना? तुला काय खायचं पिल्लो? हो, माझ्या तुला काय खायचं? पण नाही घेतला. नाही नको खाऊ. आम्ही व्हेजिटेरियन आहे. आज व्हेजिटेरियन आहे आम्ही. मी दुपारपर्यंत आहे, संध्याकाळी खातो. ते चव लागल्या मग बिघाड होतं चव. जे आहे या. पातळ खायचा वरण भाता मासा फिश चालू का? हे आमच्या व्हेज मधला मेन्यू. दुपारचं जेवण झाल्यानंतर आम्ही थोडा आराम केला. नंतर संध्याकाळचा सनसेट पाहण्यासाठी पुन्हा एकदा बीचकडे आलो. अंजर्ले बीचच्या आसपासच्या परिसर नारळाच्या झाडांनी, पोखळीच्या बागांनी आणि डोंगरांच्या उतारांनी सजलेला आहे. किनाऱ्यावर स्वच्छ वाळूचा पसरा आहे, जो सूर्यप्रकाशात चमकत राहतो. इथला समुद्र खूप शांत आहे आणि पाण्याचा निळसर रंग अधिकच मोहक वाटतो. सनसेटच्या वेळी हे दृश्य अजूनच सुंदर होतं आणि तो क्षण मनात कायमचा कोरला गेला.